हे आहे दळण आणलं का लागली अशी आई ती खायची सवय. अरे तुला काय लाज बीस? अरे बापही तुझा असं उद्धट सारखं बोलतात का रे त्यांना? लाज तर यांना वाटली पाहिजे. आई तर खायचं रानात किती काम खोळंबल्यात माहिती का यांना? अरे आतापर्यंत काम होत होते तर केलेच ना त्यांनी, तू मोठा होस पर्यंत. आता सांगायचं नाही म्हणून आराम करते तर येते. तू नको लय त्यांची कड घेऊ. रानात किती राबावं लागत ते तुला माहिती आहे काय यातलं? आख्या घराचा भार आहे ना माझ्या डोक्यावर आलेला आहे. 1.5 वर्ष झाले ना रिटायर्ड होऊन. आराम 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 आराम. तू शेजारचा आप्पा, अरे त्याचा जीव म्हातारा झाला तरी तो कष्ट करतोय. अरे तू लहान होतास तेव्हा तुझ्या बापाने तुला हा बोटाला धरून चालायला शिकवलं बग. अरे बापाच्या म्हातारपणाची काठी व्हायचं असते. एवढ्या लवकर विसरलास का रे त्यांचे उपकार तू? हे माय उपकाराचं राहू द्या. हा खायापुरतं करा डंगर. अरे ऐकून तर घे. अगं सुन बाई, डोक्याला ताप आणलाय नुसता म्हातारा म्हातारी. बरं झालं बोललात. नुसती आई ती खायची सवय लागली दोघांना पण. आणि तुमची आई तर आहे ना काडीची मदत करू लागत नाहीत मला. तू थांब जरा. याला कसं आहे ना स्वतःवाने सळ करतो बघ. अहो हे तर काहीच नाही. तुमच्या बापानी आहे ना व्याजाने पैसे देऊन ठेवल्यात बाहेर. आणि तुम्हाला कानोकान खबर सुद्धा नाही. काय नुसतं नावाला करतात माया राजू माया राजू आणि माया राजू. ए याडपाटा, आता यांना धडा शिकवल्याशिवाय मी गप बसायचो नाही. मी काय म्हणते, आपण सांगून टाकू पोरांना. वरून मस्त धडधाकट दिसताय हो, पण नाही होत म्हणा आता काम. अगं सांगून काय उपयोग आहे का? आता आपल्या तरी किती दिवस राहिलेत सांग बर. आता सांगून आहे ते बी धडधाकट आहे, ते बी खचून जायचं बघ. आता आपण गेल्यावर त्यो आणि त्याचा संसार आपण करून टाकायचं का ऑपरेशन? अगं ऑपरेशनचं खरं आहे, पण हाय तो पैसा आज ऑपरेशनला खर्च झाला तर त्याच्या व्यवसायासाठी काय करेल सांग बर. पैसा खर्च झाला त्याला काहीच करता येत नाही बघ. आपण मस्त त्याचा विचार करतोय, पण तो करतोय का आपला विचार? काही का असं काय झालं तरी आपलं पोरचं पोरग आहे बघ. आता जे होईल ते होईल, ती परमेश्वराची इच्छा आहे बघ. पण मी जवळ आहे ना तोवर त्या पोराला सुख हात पाहिजे बघ. मला तेवढीच इच्छा आहे माझी. मला बाकीचं काही कळत नाही बघा. माझ्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच महत्वाचे आहे बघा. अगं यमुना सारं खरं आहे बघ तुझं, पण मला एकच वाटतं आपण जसे दिवस काढले ना हलकीत तसं आपल्या पोरावर नोकरी यायला म्हणून त्याच्यासाठीच पैसा ठेवला बघ. ऑपरेशनचं काय होईल तेव्हा होईल, शेवटी परमेश्वराची इच्छा. आज ना उद्या जायचंच बघ एकदा. मी काय बोलणार आहे असं बोलल्यावर? आजपर्यंत काय बोलले का तुमच्या पुढं? तुझी काळजी कळती बघ मला, पण काय करू, त्या फाटक्या संसाराला कुठंतरी ठिकाण लावाच लागेल का नाही आपल्याला. जाऊ दे असं ते होईल. आई, ए आई, अण्णा कुठे रे? बाहेर गेलेत ते. काय पेटवायचं का बाहेर जाऊन त्यांना? मोटर चालू करायला सांगितली ना, जावाच ऊस शेवटी. अरे किती बोलायलास रे त्यांना. घबरा तू, किती बोलायला. तुला 50 वेळा सांगितलं त्या म्हाताऱ्याला नीट काम लक्ष टाकायचं सांगत जा. त्याचीच बाजू घेत आली, त्याचीच बाजू घेत आली. सगळं पीक पाणी आता आहे ना जाळून टाका. काम होत नसेल ना तिकडे ना आश्रमात जा ना, मरा ना. अरे तुला थोडी लाज वाटू दे रे.
आजपर्यंत तुझ्या बापानी काय नाही केलं तुझ्यासाठी आणि काय काय बोलायलास तू त्यांना. हा बापाच नको पुदाक सांगू मला. काय केलं? वाटोळ केलं माय सगळं. कर्ज काढून मी पीक पाणी केलं. तुम्हाला ना आश्रमात टाकायच्या लायकीची तुम्ही माहिती का. आणि तो बाप तर मेलेला असं कवा मरण असं झालंय. सगळ्या गावाला दहा गोड जेवण चारीन मी त्याला. माझ्या आयुष्यातून मी गेला पाहिजे कायमचा येऊ. तू आणि त्यो गटोडं बांधा निघा इथून हाला. अरे मला खरंच आज वाटतंय रे माझी कुस उजवली नसती तर बरं झालं असतं बघ. म्हणजे मीच वाईट का. तुझ्यासारखे अवलाद आहे ना जन्माला घालून त्याचा नरड दाबला असता ना तर मग मी सुखी झाले असते बघ. आणि तुम्ही लेकरांचा सत्यानाश केला त्याचं काय. अरे काय सत्यानाश केलाय. बसून खाता का असं. अरे कधी विचारलंस का की काय झालंय. एका घरात राहतोत ना आपण. काय झाले हा. आई तर पाय ना आई तर गिळायला सवय लागली. काय झाले. सरकारी कामामध्ये पण लुटमार केली असन. सरकारचं आपण बुडावलं असन. दिला हाकलून सरकारने. अरे बस कर बस. अरे तुला माहिती का अरे डॉक्टरनी त्यांना सांगितलं होतं तुम्ही 2च वर्ष जगणार आहे. त्याच्यातले 1.5 वर्ष गेलेत आधीच. आता 6च महिने जगणार आहे तुझा बाप. अरे किती बोललास तू त्याला. तर आताच्या फोडासारखं जपलं रे. तुझ्यासारख्या नासक्या अवला दिला त्यांनी. तुला ताण होईल म्हणून अजूनपर्यंत त्यांनी काही कळू दिलं नाही. आणि तू असली निलाजरी अवलाद घातली मी जन्माला. माझी कुस उजवली नसती तरी राहिले असते वांज म्हणून. तुझ्यासारखी अवलाद पैदा करून मला इतका त्रास होतोय आज. जो स्वतःच्या जन्मदात्याला नाही समजून घेऊ शकत तो मुलगा कसला. हे आहे अगं मग आधी सांगायचं नाही वय. अगं तुम्ही नाही सांगितलं मला कसं कळेल. हा हे आई अण्णा कुठे. तिथं बसलेत बघ. नव्हतं एवढं काय विचार करायचा आहे. सुधा लय शांत शांत इथं उभी राहिली आणि तू एका बी लेक्चरला बसली नाही. इकडे काय करते. काय नाही असंच बाहेर आराम करत होते. तुला तुझी ताप आहे. एवढा ताप होता तू कॉलेजला काय आली. घरीच आराम करायचा ना. काय नाही रे होईल बरं. चल तुला घरापर्यंत सोड येतो. नाही नको. अगं एवढं दाच काय आलं. सुधा खरं खरं सांग तू एवढी आजारी असताना पण कॉलेजला का आली. आणि तुला घरापर्यंत सोडवतो म्हणलो तर तू नाही म्हणती. अरे सँडी येणार आहे भेटायला. मग कॉलेजचं नाव करून त्याला भेटायला आले. दुसरं काय सांगणार घरी. अगं पण तुझी तब्येत. अरे मी जर त्याला नाही भेटले तर तो चिडल ना माझ्यावर. आणि एवढा लांबून येतो तसं पण तो.
आणि त्यात आम्ही आठवड्यातून एकदाच भेटतो ना. सुधा खाली बस. सुधा चल दवाखान्यात जाऊ. नाही नको, तो येईनच आता. डोक्या बिळक्या पडली का रे? अरे त्याच्यापेक्षा तुझी तब्येत महत्वाची आहे. आणि मला माझ्या तब्येतीपेक्षा तो महत्वाचा आहे. सुधा प्रेमात एवढं पण आंधळ नसतं व्हायचं. तुला बोललं तर राग येईन, पण तो फक्त तुझ्या वापर करून घेतोय. तुझ्या का लक्षात येत नाही? असं काही नाहीये. तो मला इतक्या लांबून भेटायला येतो तर मला त्याच्यासाठी इतकं करणं साहजिकच आहे ना. अगं प्रेमात हे सगळं लग्न झाल्यानंतर होतं. तू याला एवढंच नको म्हणू. असं व्हावा नाही, पण नंतर ते तुला सोडून गेल्यावर मग हे शक्य नाही. तो माझ्यापासून लांब जाऊ नये म्हणूनच आम्ही जवळ येतो ना. आणि त्याने प्रेमही वाढतं. सुद्धा तू काय बोलते तुला कळतंय का? अगं काही पोरं फक्त पोरींचा वापर करायपुरतं जवळ येतात, आणि त्यातलाच तो एक. तुझी तब्येत बरी नाही म्हणल्या उलट त्याने तुला भेटायचं टाळलं असतं. पण नाही, तो त्याच्या सोयीनुसार तुला भेटायला येतोय. याच्या माग वास नाही. आणि तू म्हणली ना प्रेम वाढण्यासाठी आम्ही एकत्र येतोय. हे प्रेम नाही, एक प्रकारचा आहे ना बलात्कार आहे, बलात्कार. किसन, तोंडाला येईन ते बोलू नकोस. तुझी मैत्रिणी म्हणून मी ऐकून घेते, आणि आमच्या नात्याला ना असं काही पण बोलू नकोस तू. मग मला का नकार दिला तू? तो 6 महिने झाला तुझ्या आयुष्यात आलेला. मी तर लहानपणापासून होतो ना. 1.5 वर्ष झालं तुला प्रेमाची मागणी घालतोय, ते तुला दिसलं नाही. आणि काल आलेल्या पोराला तू तुझ्या प्रेमाची कबुली नाही तर तुझी इज्जत पण दिली तू, आणि एकदम सहज. त्याच्याबद्दल काही बोलू नकोस. आणि राहिला प्रश्न तुझा, तुझ्यात आणि माझ्यात फक्त मैत्री. याच्या पलीकडे मी विचार पण नाही केला. तू माझी काळजी घेतोस, मला समजून घेतोस, पण आपल्यात फक्त मैत्री आहे. पण खरं सांगू का, तुझी काळजी घेतोस ना, मला अति वाटतं, नको वाटतं कधी कधी. हे त्याच्यापेक्षा आहे ना, तो मला आठवड्यातून भेटायला येतो आणि कधी कधी हॉटेलवरही घेऊन जातो. मला तेच बरं वाटतं. प्रत्येक वेळी, कधी कधी नाही. आज तुझी तब्येत बरी नाही, आणि मग त्याच्या सुखासाठी माझ्या तब्येतीचं काही नाही. आणि तसंही सोन्याची शुद्धता ही परिसावर घासल्याशिवाय कळत नाही. एक लक्षात ठेव सुद्धा, सोन्याची किंमत आणि शुद्धता सोन्याला जर माहित असेल ना, तर त्याला परिसाच्या परीक्षेची गरज पडत नाही. ते नजरेतून कळतं. सुधा, किती पाहिजे तुला तिकडे मी, आणि इकडे काय करते? चल पाटकेनी, परत मला दुसरं काम आहे. सँडी, आपण हॉटेलला जायच्या आधी हॉस्पिटलला जायचं का? मला चक्कर आली होती. हा संदीप, तिला मागाशी चक्कर आली होती. वाटेल तिला बरं, मी आहे त्याच्या बरोबर. आणि त्याला सांग माझं संदीप नाही, सँडी नाव आहे ते. बस लवकर चल. अरे पण 20-25 मिनिटच लागतील ना हॉस्पिटलला. तिकडे मी रूम बुक करून ठेवली, आधीच उशीर झालाय. 6 महिन्यात एकदा विमानापासून माझ्यावर हॉटेलला आले नाहीस. यायचे की नाही ते सांग, नाही तर मग आम्ही जातो. सँडी, असं कसं झालंय? काय करू मी आता? घरी कशी जाऊ? हे बाई, जर शांत राहा ना, काढू काहीतरी मार्ग आपण. आणि एवढं काय झालं टेन्शन घ्यायला?
एवढं साधं कसं समजतोयस तू? अरे दिवस गेलेत मला, तरी तुला म्हणत होते काळजी घे काळजी घे, पण नाही, ऐकलंच नाही तू. केलाय मित्राला फोन मी, त्याचा ओळखीचा डॉक्टर आहे. टाकू पाडून आपण बाळ, काय पाडून टाकू. असं काय बोलतोयस तू? अरे लग्न करणार आहे ना आपण एवढ्या 10-12 दिवसामध्येच आहे ना घरी बोलू लग्नाचं. वाटलंच तर मी बोलते माझ्या घरी, बाबा तयार होतील लग्नाला. फक्त त्यांना ह्याबद्दल आपण काही सांगायला नको, लग्न झाल्यावर बघू. काय लग्न 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 लावले ग? मी तुला सांगितलं लग्नाच्या विषयामध्ये काढायचा नाही. सारखं लग्न लग्न लग्न, तुला काळजी नव्हती घेतात का? आणि सगळं तुझ्यामुळे झालंय. अरे सँडी, माझ्यामुळं काय? मी सांगितलं ना तुला, पाडून टाकायचं म्हणजे पाडून टाकायचं. मला बाकी माहित नाही, नाहीतर तुझा माझा ब्रेकअप. इथं आधीच का डोक्याला कमी टेन्शन नाही माझ्या. तू एक काम कर, ते तुझा तो किसन मित्र आहे ना, त्याला घेऊन घरी जा आणि कॉलेजची ट्रिप बिप चालली असं सांग. काहीतरी 2 दिवसाचा प्लॅन आहे, त्या 2 दिवसात आपण डॉक्टरकडे जाऊ आणि ते बाळ पाडून टाकू. काय म्हणतोय मी? अय, बाळ पाडायचं म्हणजे पाडायचं, नाहीतर तुझा आणि माझा ब्रेकअप. सँडी, संध्याकाळपर्यंत वाट बघतोय मी, मला बाकी नाही. प्रेमात एवढं पण आंधळ नसतं व्हायचं. तुला बोललं तर राग येईल, पण तो फक्त तुझा वापर करून घेतोय. आणि काल आलेल्या पोराला तू तुझ्या प्रेमाची कबुली नाही तर तुझी इज्जत पण दिली तू. सोन्याची किंमत आणि शुद्धता सोन्याला जर माहित असेल ना, तर त्याला परीक्षेची गरज पडत नाही. ते नजरेतून कळतं.